अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय सुनीलजी गोंधळी आणि सहकार्यांना मी स्टेजवरती निमंत्रित करतोय आणि विनंती करतोय, आपण आपल्या बहारदार आवाजानं आमच्या मायबाप रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करावे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज, आणि आज आपण या निवासा पुण्यभूमीमध्ये, माऊलींच्या पुण्यभूमीमध्ये गजर गुढी पाडव्याच्या काशी विश्वेश्वर प्रतिष्ठान निर्मित स्थानिक कलाकारांना एक स्टेज निर्माण व्हावं याकरता सर्व ग्रामस्थ, सर्व भाविक मंडळी तसेच आमचे पत्रकार बंधू मकरंदजी देशपांडे साहेब, सुधीरजी चव्हाण साहेब, तसेच आमचे शंकरभाऊ नाबदे आणि ज्ञात अज्ञात आमचे ग्रामस्थ पाठक साहेब, सर्व उपस्थित पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, हा आपला घरचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाची आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी मला भेटली। तसं मी आपल्या तालुक्यातच आहे, परंतु या ठिकाणी पहिल्या स्टेजवरती आणि आपल्या तालुक्यामध्येही पहिल्यांदाच कार्यक्रम करतोय मी या ठिकाणी। तुम्ही अनेक वेळा अनेक कार्यक्रमात बघितलं असेल, आकाशवाणी, दूरदर्शन, दिनादिनदा, लोकोत्सव, लोकभजन, झी मराठी, मराठी पाऊल पडते पुणे, अशा अनेक कार्यक्रमामध्ये कार्यक्रम केला, पण माझी सुरुवात थोडी आगळी वेगळी झाली या ठिकाणी। बऱ्याच जणांची सुरुवात कार्यक्रमाची गावातून होती, तो कलाकार गावातून फेमस होत 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 पुढे जातो, पण मी तसं नाही झालं। मी या ठिकाणी जेव्हा आकाशवाणीला कार्यक्रम केला आणि त्यानंतर सह्याद्री वाहिनीवरती दिनादिनदा आणि आजही सकाळी महिन्यातल्या पहिल्या रविवारी लोकभजन नावाचा कार्यक्रम लागतो, त्यामध्ये पारंपरिक संबळ वाद्य 2011 पासून तर 2017 पर्यंत अविरत चालू आहे आणि म्हणून तिथून सुरुवात झाली आणि म्हणून आजूबाजूला भरपूर कार्यक्रम केले, नगर, पुणे, मुंबई, परवा पुण्यामध्ये कार्यक्रम झाला, वडगाव, धारी या ठिकाणी, आणि या ठिकाणी शिवरायांची शिवजयंती तिथीप्रमाणे 19 तारखेला साजरी झाली। त्या ठिकाणी मुलींच्या जन्माचं स्वागत करावं एकाच छोट्याशा अर्ध्या मिनिटाच्या गीतानं त्या पुणेकरांना वेड लावून टाकलं आणि या पत्रकारांना अर्धी पेपरची बातमी लावली। या ठिकाणी पुढारी पेपरला बातमी होती आणि त्यांनी ती मला पाठवली, तेव्हा कळालं, अरे आपण जे प्रबोधन करतोय यामध्ये फार आगळं वेगळं असतं, भरपूर ताकद असते या ठिकाणी, आणि म्हणून असं कळत असतं, महाराज तुझं आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलासी, त्या शब्दाची सार्थकता आज या ठिकाणी दिसते महाराज। आणि म्हणून आज आपल्या तालुक्यातल्या सर्व कलाकारांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटणार आहे। आज मी सुद्धा माझ्या शंभू राजांचं चरित्र वीर रसामध्ये गाणार आहे। लक्षात ठेवा, रस भरपूर आहेत। लावणी म्हटलं की शृंगार रस आला, अभंग म्हटलं भक्ती रस आला, पोवाडा म्हटलं की वीर रस आला। ही सर्व रस आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला आणखीन एक रस माहिती आहे, कोणता? आमरस। हा, एकदा जावई झाले, सासूरवाडीला गेले, आता दिवस जवळ आले त्या आमरसाचे, पण 9 रसापैकी ही रस आहेत। पोवाडा म्हटलं की काय होतं महाराज, अंगात वीरश्री निर्माण होते आणि डफावरती शाहिरीनं थाप दिली की या ठिकाणी मावळ्यांचा आनंद दुमदुमून जायचा। त्या काळातला पोवाडा याला राज्याश्रय मिळाला। शिवकालामध्ये शिवाजी महाराजांवर तर नुसते नाही तर देशभक्तावरती, क्रांतीवीरावरती, समाजसेवकावरती अनेक पोवाडे गायले गेले आणि आज तो पोवाडा या महाराष्ट्रातली एक दुर्मिळ लोककला ही आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी आलो आहे। आणि आपल्याच भागातील जय हरी पॅनलचे आमचे बाळासाहेब मुरकुटे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। धन्यवाद। म्हणून ऐकूया धर्मवीर संभाजी महाराजांचा पोवाडा। पोवाडा घडला कुठे म्हणाल महाराज? सह्याद्रीला कडा का पडा तुमचा सव घडा, गिरवी तो शौर्याचा धडा, ऐका शाहिराचा पोवाडा। हे महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आज शिवरायांचं चरित्र, शंभू राजांचं चरित्र वीर रसात गातोय, तू ऐकायला ये। चंडमुंड भंडासूर खंडणी जगदंबे, महिषासूर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्रातल्या पवनांनो या, महाराष्ट्रातल्या दर्यांनो या, भेसाळातल्या लाटांनो या, हिमालयांनो या, महाराष्ट्रातल्या गंगांनो या, अरे किल्ल्यांच्या तटकटांनो या, अवघड अवघड बुरुजांनो या, शिवरायांचं
शुभचरित्र गातोय तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला या. जेजुरीच्या खंडेराया बेल भंडारा उधळत ये. तुळजापूरची भवानी माता बोध चैतन्याचा निनाद संबळ गरजत देवी. आज या ठिकाणी मी शिव कीर्तन गातोय. तू या कार्यक्रमासाठी ये. अंबेला आव्हान केलं आणि ऐकूया धर्मवीर संभाजी महाराजांचा पोवाडा. काळाच्या जबड्यात घालोनी हात मोजती दात जात ही आमची पहा चळून पाने आपल्या इतिहासाची. ऐकूया धर्मवीर संभाजी महाराजांचा पोवाडा.
लक्षात ठेवा. तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे असं नाही. अरे राजांच्या फौजेत अनेक मंडळी होती. रुस्तुमी जमात, दौलत खान, अरे अनेक मंडळी मुस्लिम समाजाची होती. राजानं कधीही कुणाचा जाती घेतला नाही. एवढंच काय, कल्याणच्या सुभेदाराची सोड आबाजी सोमदेवानं वीराची नजर आमची नजर जर झुकली पाहिजे, पण आपली नजर ते झुकत नाही. तो वीर असतो, त्या वीराची नजर झुकली आणि सांगितलं आबाजी सोमदेव. हा दरबार शिवाजी राजांचा आहे, इथं स्त्रीचा सन्मान होतोय. हे राज्य निर्माण व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे. एक काम करा, चुळी बांगडी करा तिला आणि सन्मानानं पुन्हा परत निघून घाला. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डोलीमध्ये नेता त्यावेळेस ती परक्याची सून आहे, दुसऱ्याची सून आहे असं म्हणून निघू नका. तर आमच्या मास आहे, तुमच्या बरोबर आहे हे समजून घेऊन जा. असा तो पवित्र राजा होता, लक्षात ठेवा. त्या मुलीच्या काळजाचे ठोके मंदावले आणि त्या मुलीनं एक केले, हे अल्लाह, हे मेरे परवरदिगार. अरे या राजांचे चरित्र, या राजांचा इतिहास, या राजांचे शब्द चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्रात नांदले पाहिजे असे त्या मुलीनं दुआ दिली. महाराज याला म्हणतात राजा. आणि त्याच राजांना पुत्र संभाजी महाराज. मग होते कसे म्हणाल, काय घडलं म्हणाल, संभाजीराजांचे सक्की मेहुणे कनोजी सिरके फितूर झालेले. औरंगजेबाला जाऊन भेटले, सांगितलं संभाजीराजांना मी धरून देतो. काय झालं मला, मुलकाची जहागिरी. वा, ठरलं. आणि मग राजे संगमेश्वरी मुक्कामाला असताना निद्रस्त आहे आणि अशा वेळेमध्ये शांत गाढ निद्रा लागलेली आहे. राजाने विचार केला, आता कुणी शत्रू शिल्लक नाही या ठिकाणी, म्हणून देहाला विश्रांती द्यावी. आणि म्हणून राजे शांत निद्रेमध्ये आहे. आणि अशाच वेळेस या यवनांना किल्ला भेटला गेला. चारही बाजूला वेढा पडला आणि एवढ्यामध्ये राजांचा विश्वास्त सेवक याचं नाव आहे